नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 3 आहे त्यामधला एक्झाम्पल 4 बघणार आहोत। चला बघूया। एक्झाम्पल 3 जो आहे ना तो क्रॅमर्स रूलनी सर्व सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे आणि एक्झाम्पल 4 पण आपल्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचा आहे। तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा, 6x - 4y = -12 आणि सेकंड इक्वेशन काय आहे 8x - 3y = -2। फर्स्ट सॉल्व करताना काय करायचं, क्रॅमर्स रूल लिहून घ्यायचं, राईट इक्वेशन इन ax + by = c फॉर्म मध्ये। आता हे दोन्ही इक्वेशन ax + by = c फॉर्म मध्ये लिहून घेऊ, ते ऑलरेडी आहे, फक्त आपण आता त्याला अरेंज करू प्रॉपरली। चला, फर्स्ट आहे 6x - 4y 6x - 4y = -12। याला इक्वेशन 1 असं नाव देऊ। ओके, सेकंड काय 8x बघा, 8x - 3y 3y = -2। याला इक्वेशन 2 असं नाव देऊ। आता काय करायचंय, ax + by = c फॉर्म मध्ये आलंय, नंतर काय करायचंय, फाइंड d dx आणि dy, फाइंड d dx and dy ओके, फर्स्ट आपण d फाइंड करून घेऊ। d फाइंड करण्यासाठी काय करायचंय, d मध्ये काय लिहितो आपण, x आणि y चे कोएफिशिएंट। तर हे बघा, इथे x आणि y चे कोएफिशिएंट काय आहे, फर्स्ट x चे कोएफिशिएंट काय आहे 6 आणि 8। बघा इक्वेशन मध्ये प्रॉपरली ऑब्झर्व करा, x चे कोएफिशिएंट किती आहे 6 आणि 8, y चे कोएफिशिएंट किती आहे -4 -3 -4 -3। ओके, आता हे सॉल्व करायचं। फर्स्ट काय करायचं, असा मल्टिप्लिकेशन 6 × -3 मायनस असं मल्टिप्लिकेशन -4 × 8 -4 × 8। आता फर्स्ट हे ब्रॅकेट सॉल्व करू, हे किती 6 × 3 किती येणार 18 आणि हे बघा प्लस इंटू मायनस मायनस म्हणजेच किती येणार -18 मायनस हा मायनस, आता हा ब्रॅकेट 8 × 4 किती 32, बट हे -32 कारण की मायनस इंटू प्लस मायनस, आता इक्वल टू बघा -18 हा मायनस इंटू हा मायनस किती झाला प्लस, आणि मग 32 आता 32 - 18 किती आला 14 1 4। ओके, चला हे काय भेटलं आपल्याला, d भेटलं। सो लिहा d = 14 भेटलं। समजलं? इथपर्यंत जर समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा, काही डाऊट असेल तरी कमेंट मध्ये सांगा, आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला मित्रांनो, आता काय फाइंड करायचं आपल्याला, dx फाइंड करताना x च्या ठिकाणी जो x आहे तिथं काय लिहितो आपण, कॉन्स्टंट। तर कॉन्स्टंट काय इथं -12 आणि -2। ओके, y च्या ठिकाणी काय लिहितो आपण -4, म्हणजे y च्या ठिकाणी काय y चे जे कोएफिशिएंट आहे तेच, तर इथं y चे कोएफिशिएंट काय बघा -4 आणि -3 -4 आणि -3। ओके, आता सॉल्व करा। याला सॉल्व करण्यासाठी कसं आहे, आपण जे नॉर्मली सॉल्व करतो तसंच, फर्स्ट असा मल्टिप्लिकेशन बघा -12। ओके, बघा -12 इंटू -3 मायनस
-4 इंटू, हे बघा असं मग आता किती -4 इंटू -2, -4 इंटू -2 इक्वल टू बघा 12 इंटू 3 किती येणार 36, हे मायनस इंटू हे मायनस, मायनस इंटू मायनस किती येणार प्लस, प्लस 36 झालं, हा मायनस तसेच तसा, आता इथे किती 4 इंटू 2 8, आणि हा मायनस इंटू मायनस, मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे प्लस 8 तिथपर्यंत आलं. 36 मायनस 8, 36 मायनस 8 किती येणार 28, 28. चला आपल्याला dx पण भेटलाय, dx लिहून घेऊ इज इक्वल टू 28. dx किती भेटला 28, d भेटला, dx भेटला. आता अशाच प्रकारे dy काढायचं आपल्याला. dy इक्वल टू dy सॉल्व्ह करताना काय लक्षात ठेवायचं बघा, x चे कोएफिशियंट जसेच तसे, x काय आपले कोएफिशियंट 6 आणि 8, y च्या कोएफिशियंटच्या जागी कॉन्स्टंट, कॉन्स्टंट किती आहे -12 -2. चला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करायला काय फर्स्ट असं मल्टिप्लिकेशन 6 इंटू -2, 6 इंटू -2 मायनस, मग असं मल्टिप्लिकेशन 12 इंटू 8, 12 इंटू 8 -12 किती -12 इंटू 8 इंटू 8 इक्वल टू बघा 6 इंटू 2 12 आणि प्लस इंटू मायनस मायनस म्हणजेच -12. इथं मायनस, हा मायनस जशाच तसा, हा ब्रॅकेट 12 इंटू 8 किती 96 बाऱ्याटी 96, आणि प्लस इंटू मायनस, प्लस 8 इंटू -12 किती येणार प्लस इंटू मायनस मायनस, मायनस 96. आता -12 आणि मायनस मायनस, हे बघा हा मायनस आणि हा मायनस इंटू किती होणार प्लस, प्लस 96 किती आला 96 मायनस 12 किती 84, 84. सो dy इक्वल टू किती भेटला आपल्याला 84, dy किती भेटला आपल्याला 84 लिहून घेतला आपण. आता काय आपल्याला लिहा, फाइंड x and y, x y बाय कोणत्या मेथडनी क्रॅमर्स रूलनी, क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल. फाइंड x and y बाय क्रॅमर्स रूल. आता तुम्ही याच्या खालीच लिहा, पण मला जागा नसल्यामुळं मी इकडे लिहितो, x आणि y ची व्हॅल्यू इकडे काढतो. बघा बॉर्डर्स आखून घेतली आपण. आता x आणि y बघा, x साठी काय dx अपॉन d, फॉर्म्युला dx अपॉन d. तर dx किती भेटला आपल्याला बघा 28 आलं, आणि dy सॉरी d किती भेटला 14, किती 14, d किती भेटला इथं 14. आता जातो काय भाग जातो, 14 28, म्हणजेच x किती भेटला आपल्याला 2. सो x इक्वल टू 2, x किती आला आपला 2. आता त्याचप्रमाणे y इक्वल टू dy अपॉन d, फॉर्म्युलाचे dy अपॉन d. सिंपल फॉर्म्युल्यामध्ये पुट करा. dy किती आहे बघा 84, 84 डिवाइड बाय 14 d. चला कट करा, बेस 7 मी असं करतोय, बेचो काट हे 7 सकून बेचा आलं 6 आलं. काय नाही, सिंपल सिंपल आहे. y इक्वल टू इथं आपण हे केलं काटछाट वगैरे त्याला, आणि सिंप्लिफाय करून आन्सर आला आपलं 6. y इक्वल टू 6, x भेटला 2, y भेटला 6. आता लिहा सोल्यूशन. सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेयर x y इक्वल टू
2 आणि 6, x किती भेटला आपल्याला 2, y किती भेटला 6, x च्या समोर x, y च्या समोर y. ओके, आला मित्रांनो. ओके बघा, पहिले काय केलं आपण, ax प्लस b y इक्वल टू c फॉर्म मध्ये लिहिलं. हे दोन्ही इक्वेशन प्रॉपरली इक्वेशन 1 इक्वेशन 2 नाव असं दिलं. नंतर फाइंड d dx अँड dy असं लिहून घेतलं प्रॉपरली. मग हे तिन्ही फाइंड केले. नंतर फाइंड एक्स वाय बाय क्रॅमर्स रूल. मग एक्स आणि वाय चा फॉर्म्युला लिहिला आणि एक्स ची आणि वाय ची किंमत काढली. नंतर फायनली सोल्युशन काय आलंय ते लिहिलं. तुम्ही एका खाली एक लिहायचं, मला जागा नाही म्हणून मी लिहिलं. चला मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि क्लास 10th वाल्यांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये.